मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील खर्चावर कॅगने ताशेरे ओढल्यानंतर आणि योजनेतून तब्बल 92 लाख महिलांना वगळल्यानंतर राज्यात मोठी खळबळ उडाली आहे। बीड जिल्ह्यातील अपात्र महिलांच्या आकडेवारीवरून राजकीय वर्तुळात संभ्रम निर्माण झालाय। लाडक्या बहिणी सरकारला जड झाल्यात का असा सवाल करत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलंय। या सर्व घडामोडींवर आता राज्याच्या महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकर यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे। बघूयात एक स्पेशल रिपोर्ट। लाडकी बहीण योजनेतून 92 लाख नावं वगळली। बीड जिल्ह्यातील सर्वाधिक 28 लाख महिलांची नावं वगळली। पात्रता निकषामुळे लाभार्थी संख्येत मोठी घट। लाडक्या बहिणी सरकारला जड झाल्यात का? विरोधकांचा सवाल। वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असणारी लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे। पण यावेळेस या योजनेची चर्चा होण्याचं कारण तसं मोठं आहे, कारण या योजनेतून तब्बल 92 लाख महिलांची नावं वगळण्यात आली आहे। काही दिवसांपूर्वी झालेल्या ई-केवायसी प्रक्रियेनंतर 80 लाख नावं वगळण्यात आल्याचं सरकारनं महिनाभरापूर्वी सांगितलं होतं। आता हाच आकडा 92 लाखांवर गेलाय। याआधी मूळ लाभार्थींची संख्या 2.4 कोटी होती, पण आता लाभार्थ्यांची संख्या 1.5 कोटींवर आली आहे। वगळलेल्या नावांमध्ये सर्वाधिक नावं बीड जिल्ह्यातली आहेत। लाडकी बहीण योजनेतून 92 लाख नावं वगळली। सर्वाधिक 28 लाख नावं बीड जिल्ह्यातील। ई-केवायसी आणि पात्रता निकषामुळे लाभार्थी संख्येत मोठी घट झाली आहे। मूळ लाभार्थी संख्येच्या तुलनेत ही घट 38% इतकी मोठी आहे। 50 ते 55 लाख महिलांकडून ई-केवायसी पूर्ण करण्यात आलेला नाहीये। 12 लाख महिलांचं कौटुंबिक उत्पन्न निश्चित मर्यादेपेक्षा जास्त असल्याने त्यांचीही नावं वगळण्यात आली। 4.5 लाख महिलांचं वय कमाल मर्यादेपेक्षा अधिक असल्यानं इथंही नावांना कात्री लावण्यात आली। योजनेत घुसखोरी केलेल्या 14,000 पुरुषांची नावं हटवण्यात आली। आता नावं वगळण्याची कारणं सांगितली जात असली तरी यावरून विरोधकांनी सरकारवर निशाणा साधलाय। सरकारला योजनाच बंद करायची आहे म्हणून मागच्या दारानं लाभार्थी कमी केले जात असल्याचा आरोप विरोधक करतायत। माझा देवाभाऊ आणि शिंदे भाऊंना एकच विचारणा आहे की तुम्हाला आता लाडक्या बहिणींवरचा खर्च दिसायला लागलाय का? तुम्हाला आता लाडक्या बहिणी जड वाटायला लागल्या आहेत का? जिथे तुम्ही लाडक्या बहिणींचे सगळे लाड पुरवतात, त्यांच्या सगळ्या हट्ट पुरवतात, तिथे महाराष्ट्रातल्या माझ्या लाडक्या बहिणींवरचा खर्च काढण्या इतपत किंवा आता त्यांच्यावरती होणारा खर्च हा तुम्हाला जड वाटायला लागलाय का? आज लाडक्या बहिणींच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे लाडके दादा नाहीत, पण माझी सुनेत्रा वहिनींना विनंती आहे की महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचं काम तुम्ही तरी करावं। राज्य सरकारला ही योजना परवडत नाही। आता रद्द तर करता येत नाही, मग एक एक टप्प्यात थोडे 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 रद्द करा। आता मागच्या काळात 81 लाख महिला ह्याच्यातून कमी झालेल्या आहे आणि आता 10-11 लाख कमी झाले म्हणजे जवळपास 1 कोटी कमी झालेले आहे। म्हणून राज्य सरकार मला असं वाटतं खर्च झेपवत नाही, म्हणून योजना रद्द करता येत नाही। म्हणून अशा पद्धतीनं काही ना काही केवायसी म्हणा वेगवेगळे कारणं देऊन महिलांची संख्या याच्यातून कमी करतं हे स्पष्ट आहे। हे किती बेंबीपासून ओरडले सरकारनं तरी पण 92 लाख महिला वगळल्या आहेत, हे काही लपून राहिलेलं नाही। ज्या अटी शर्ती घालून वगळल्या आहेत, आता हे जर पुन्हा मतदानासाठी जातील तर गावातील महिला यांना जा विचारतील। तुमच्यामध्ये सरकार आणण्यासाठी तिजोरी खाली गेली आणि आता तिजोरीमध्ये तुमच्याकडे पैसे नाहीत। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी ही योजना फक्त मतांसाठी होती असं म्हणत बोगस लाभार्थ्यांना दिलेले पैसे अधिकाऱ्यांकडून आता वसूल करा असं म्हटलंय। तर योजना बंद व्हावी ही राऊतांची इच्छा असल्याचं बन यांनी म्हटलं, तर मंत्री शिरसाटांनी योजना बंद होणार नसल्याचं सांगत आश्वस्त केलंय। देवेंद्र फडणवीस असं काय सांगू शकतील का ठामपणे? लाडकी बहीण योजना त्याने आणली ती फक्त मतं विकत घ्यायला आणली ना। म्हणजे जे आमच्या एका कार्यक्रमात नितीन चंदनशिवे म्हणाले की देवेंद्रचं देवाभाऊ करायला 1500 रुपये वाटावे लागले सरकारचे। हे 92 लाख ज्या बोगस लाभार्थींना पैसे दिल्याची वसुली कोणी करायची? याची वसुली राज्याचे मुख्य सचिव, तेव्हाचे राज्याचे अर्थ सचिव आणि संपूर्ण कॅबिनेट तेव्हाचं त्यांची वैयक्तिक संपत्ती जप्त करून हे 92 लाख लाभार्थींना
वाटलेले जे पैसे रक्कम आहे कोट्यावधी ती वसूल केली पाहिजे. राज्याचे तेव्हाचे मुख्य सचिव, अर्थ सचिव, महिला बाल कल्याण खात्याचे सचिव आणि तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांसह संपूर्ण कॅबिनेट ज्याने याला मंजुरी दिली, या बोगस लाभार्थींना 92 लाख म्हणजे 1 कोटी त्यांच्या वैयक्तिक संपत्ती जप्त करून हे पैसे सरकारी तिजोरीत भरणं गरजेचं आहे. संजय राऊत, तुमच्या मनामध्ये आहे की ही योजना बंद झाली पाहिजे. उद्धवजींच्या मनामध्ये आहे ही योजना बंद झाली पाहिजे. काँग्रेस तर लाडकी बहीण योजना बंद करावी म्हणून कोर्टामध्ये देखील गेली होती. परंतु एक लक्षात घ्या, जोपर्यंत भारतीय जनता पार्टी महायुतीचं सरकार आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना कुणीही बंद करू शकणार नाही. संजय राऊत काय देखील आले तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. आता 1500 रुपये लाडक्या बहिणीला दिले जातील. आम्ही निवडणुकीमध्ये आश्वासन दिलंय की आम्ही लाडक्या बहिणींना 2100 रुपये महिना देऊ आणि हे आश्वासन देखील संजय राऊत तुमच्या नाकावर टिचून आम्ही पूर्ण करणार आहोत. लाडक्या बहीण योजनेमध्ये आज तुम्ही त्या बहिणींकडे पाहताना एक आधार मिळालेला आहे, म्हणून ही योजना बंद आम्ही कधीच होऊ देणार नाही. ही योजना चालू राहील. आता राहिला प्रश्न, अनेक लोकांची नावं का वगळले जात आहेत? जे इन्कम टॅक्स भरत आहेत, ज्यांच्याकडे 4 व्हीलर आहे, जे नोकरीला आहेत, अशाही काही लोकांनी त्या लाडक्या बहीण योजनेचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला. इव्हन काही लोकांनी तर पुरुषांनी त्याच्यामध्ये नाव नोंदवलेलं होतं महिला म्हणून, त्यांची नावं वगळल्या गेलेली आहेत. विरोधकांकडून सरकारवर टीकेचे बाण सोडले जात असताना सत्ताधारी पक्षाचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी इतकी नावं कमी होणं योग्य नसल्याचं म्हणत सरकारला घरचा आहेर दिलाय. तसंच ई-KYC ची मुदत वाढवण्याची मागणी केली आहे. कमी करू नये, म्हणजे अयोग्य असतील तर कमी करावे, पण 92 लक्ष जर नावं मग माहिती नाही कमी जागे असेल तर याचं एकच कारण आहे, ई-KYC योग्य अजून मुदत वाढवण्याची आवश्यकता. ई-KYC ची मुदत वाढवली तर हे नावं योग्य पद्धतीने येऊ शकतात. वगळलेल्या लाभार्थ्यांचा आकडा फार मोठा आहे, पण ज्या लाभार्थ्यांना आपली नावं चुकीच्या पद्धतीनं वगळली गेल्याचं वाटतं त्यांच्या तक्रारींची चौकशी केली जाते आहे. पण शुक्रवारी कॅगनं आपल्या अहवालात या योजनेवर होणाऱ्या खर्चामुळे राज्याच्या आर्थिक परिस्थितीवर ताण येऊ शकतो असा इशारा दिला होता. तसंच या योजनेअंतर्गत 3541 कोटी रुपयांच्या अतिरिक्त खर्चावरही ताशेरे ओढले होते. त्यामुळे राज्याच्या तिजोरीवर ताण येत असल्यानंच लाभार्थी संख्या कमी केली जाते का अशी चर्चा सध्या बघायला मिळते. त्याचबरोबर आतापर्यंत अपात्र लाभार्थ्यांची संख्या 92 लाख इतकी असेल तर त्यांच्यावर किती पैशांची उधळपट्टी केली आणि त्याचबरोबर या योजनेचा जो हप्ता त्यांना मिळाला आहे त्याची वसुली सुद्धा सरकार करणार का हे सुद्धा बघावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई.